एक घर होतं आणि त्या घरामध्ये गोठ्यामध्ये बांधलेला एक बैल होता. त्या बैलाने त्या घरातल्या शेतकऱ्यासोबत उभ्या आयुष्यामध्ये कष्ट केलेलं होतं. दिवसभर तो बैल उन्हामध्ये त्या शेतकऱ्यासोबत नांगरणी करायचा. त्या बैलासोबत त्या शेतकऱ्यानं उन्हातानात एवढे कष्ट केले. आपल्या मुलग्याचं शिक्षण त्यानं पूर्ण केलं, आपल्या मुलीचं लग्न त्यानं लावलं. आपल्या घराला आणि आयुष्याला समाधानी आयुष्य मिळावं यासाठी तो शेतकरी आयुष्यभर त्या बैलासोबत त्या उन्हामध्ये राबायला लागला. काही दिवस सरून गेले, वर्ष सरून गेली आणि त्या गोठ्यातला जो बैल आहे तो बैल म्हातारा झाला. मुलं मोठी झाली. त्या मुलांना वाटायला लागलं या गोठ्यामधला जो बैल आहे तो बैल आता म्हातारा झालाय, आता त्याला विकला पाहिजे. मुलगा पुढे आला आणि मुलग्यानं बापाला सांगितलं की बाबा, गोठ्यामधला जो बैल आहे तो बैल आता म्हातारा झालाय, त्याला विकून टाका. मुलगी मोठी झाली. मुलगीनं बापाला सांगितलं बाबा, गोठ्यामधला जो बैल आहे तो बैल आता म्हातारा झालाय, त्याला विकून टाका. पण बाबा काही ऐकायला तयार नाहीत. दिवस निघून गेले, महिना निघून गेले, ऋतू सरून गेले, काही वर्ष सुद्धा उलटून गेली. तो गोठ्यातला बैल हळू 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 आजारी पडायला लागला. पुन्हा घरामध्ये त्यासाठी भांडणं व्हायला लागली. मुलगा मुलगी म्हणत होते, आता बायको सुद्धा म्हणायला लागली गोठ्यातला बैल आता विकून टाका. घरातले सगळेच मागे लागले. म्हणून त्या शेतकऱ्याचा नाईलाज झाला. शेतकऱ्याने ठरवलं ठीक आहे, पण मनामध्ये विचार होता, अरे ज्या बैलासोबत आपण आयुष्य काढलं, जो बैल उन्हातानात माझ्या सोबत राबत राहिला, तो बैल उन्हामध्ये घाम गाळत होता, म्हणून मी माझ्या मुलाला शिकवू शकलो, माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करू शकलो, माझ्या मुला मुलींना मी योग्य आयुष्य देऊ शकलो, माझ्या घरातल्या सगळ्यांना सुखाने समाधानाने जेवू घालू शकलो. कारण तो बैल उन्हामध्ये माझ्या सोबत राबत होता. आज माझ्यावरती वाईट वेळ आलेली आहे, म्हणून हा बैल मला विकायला लागतोय. तो शेतकरी तो बैल घेऊन बाजारामध्ये यायचा. बाजारामध्ये अनेक प्राणी विक्रीसाठी उभे असायचे. तिथे तो बैल उभा असायचा. एखादा गिराईक यायचा आणि ते गिराईक त्या शेतकऱ्याला विचारायचं, काय हो हा बैल कितीला दिलात? शेतकरी म्हणायचा, हो पैसे वगैरे सोडून द्या, फक्त एवढंच सांगा तुम्हाला तंबाखू खायची सवय आहे का? तो गिराईक म्हणायचा, नाही जी, नाही, मला तंबाखू खायची सवय नाही, या बैलाची किंमत सांगा, बैल मला आवडलाय. शेतकरी म्हणायचा, तुम्हाला तंबाखू खायची सवय नाही ना, मग माझा बैल मला तुम्हाला विकायचा नाही. पुन्हा दुसरं गिराईक यायचं. दुसरं गिराईक विचारायचं, बाबा या बैलाची किंमत काय? तो म्हणायचा, किंमत वगैरे सोडून द्यावं, मला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला तंबाखू खायला येतं का? तुम्ही तंबाखू खाता का? तो गिराईक म्हणायचा, नाही जे नाही, मी तंबाखू नाही खात. शेतकरी म्हणायचा, तुम्ही तंबाखू खात नाही ना, मग माझा बैल मी तुम्हाला नाही विकणार. दिवसभर अनेक गिराईक यायचे. तो वेड्यासारखा हाच प्रश्न विचारायचा, बैल काय विकला जायचा नाही. बैल घेऊन घरी यायचा. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले, एक दोन ऋतू सरले. घरामध्ये वाद वाढायला लागला. अरे रोज आमचे बाबा बैल घेऊन त्या बाजारामध्ये जातात, एक साधा बैल यांना विकता येत नाही. त्या घरातल्या मुलानं विचार केला, मुलगा हुशार, आजच्या पिढीतला शिकलेला, त्याने विचार केला, जरा बाबांच्या मागे मागे जाऊयात आणि नेमकं बाबा बाजारात काय करतात ते बघूयात. तो मागे मागे गेला. बैल लागलेला होता. एक गिराईक आलं. गिराईकानं प्रश्न विचारला, बाबा बैल आवडलाय, बैलाची किंमत काय? बाबांनी सांगितलं, अहो सोडून द्या, तुम्ही तंबाखू खाता का ते सांगा. तो मुलगा मागे राहून ते सगळं बघतोय. दिवसभर 10-12 गिराईक येत आहेत आणि बाबा बैल विकण्याऐवजी प्रश्न विचारतायत, तुम्हाला तंबाखू खायला येतं का? त्या मुलग्याचा संताप होतो, राग अनावर होतो. तो घरी येतो, बाबांची वाट पाहत असतो. संध्याकाळी बाबा घरी येतात. बाबांनी घरात पाय ठेवल्या मुलगा भांडणं काढतो आणि म्हणतो, बाबा तुम्हाला एवढी पण अक्कल नाही का हो? मी तुमच्या मागे मागे बाजारामध्ये आलो, एवढे गिराईक तुमच्या जवळ आले, ते गिराईक पैसे द्यायला तयार होते आणि तुम्ही मूर्खासारखं त्या गिराईकाला काय प्रश्न विचारत होता, तुला तंबाखू खायला येतं का? अहो बाबा, तंबाखू खाण्याचा आणि बैल विकण्याचा काय संबंध? असं म्हटल्या बाबांना हुंदका फुटतो.
बाबा रडायला लागतात आणि ते शेतकरी बाबा शिकलेल्या मुलाला म्हणतात, अरे बाबा तुला नाही कळणार, तू शिकलास, तुझी बहीण शिकली, तुमच्या दोघांची लग्न संसार झाला, कारण तो बैल उन्हातानात माझ्या सोबत राबत होता. बाबा असं म्हणायला लागल्यानंतर मुलाचा पुन्हा संताप. अहो बाबा तेच तेच काय भाषण देता, फक्त एवढं सांगा की बैल विकण्याचा आणि तंबाखू खाण्याचा काय संबंध. त्यावेळेला बाबा म्हणाले, अरे हा बैल ज्या मालकाकडे जाईल ना, तो मालक कसा असेल, तो या बैलासोबत काय करेल मला माहिती नाही, तो या बैलाला चापकानं मारेल का काठीनं मारेल मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे, जर हा मालक तंबाखू खाणारा असेल तर शेतामध्ये या बैलाला उभं केल्यानंतर दर अर्ध्या तासाने आपला आऊत थांबवेल, तंबाखू खाण्यासाठी खाली उतरेल, 5 मिनिटं तंबाखू आणि चुन्ना मळून तंबाखू तोंडामध्ये टाकेल, तेवढीच 5 मिनिटं माझ्या बैलाला विश्रांती मिळेल, म्हणून या बैलाचा मालक मला तंबाखू खाणारा पाहिजे.